माध्यमातून मी विनंती करेल पुन्हा आमदार साहेबांना, सन्माननीय ज्ञानेश्वर गोपीनाथ पाटील स्पर्धा परीक्षेतून मोटरमन म्हणून मध्य रेल्वे येथे कार्यरत आहेत. आमच्या गावाचं नाव असंच उज्ज्वल केलं, असंच उज्ज्वल करत राहा. सर्व गावकऱ्यांचं आम्ही या व्यासपीठावर स्वागत करूच. जोरदार टाळ्या होते मित्रांनो. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मध्य रेल्वेमध्ये मोटरमन म्हणून आपण या ठिकाणी कार्यरत आहात, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तसेच डॉक्टर अविनाश कृष्णा शेळके या ठिकाणी उपस्थित आहेत, BHMS आहेत. त्यांना विनंती असेल आपण सुद्धा पुढे या. मी आमदार साहेबांना विनंती करेल आणि विलाजी गगे साहेबांना विनंती करेल आपण या पुढे आणि डॉक्टर अविनाश शेळकेंना सन्मानित करा. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉक्टरीत पदवी घेतली, स्वतःचा दवाखाना वासी नेते आहे. BHMS मुंबईमधून पास झाले अविनाश कृष्णा शेळके. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मिळालेलं यश किती मोठं असतं हे अविनाशला पाहिल्यावर आपल्या लक्षात येत असेल. अप्रतिम अप्रतिम. आणि एक सत्कार आहे तो आपण शेवटी घेणार आहोत. अभय भगवान भोईर यांना आपण सन्मानित करणार आहोत. सिव्हिल इंजिनिअरिंग ज्यांनी पास केली, इलेक्ट्रिक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत अभय भगवान भोईर यांना सन्मानित करतोय. मी वारगडे मामा आणि विलास दादांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण अभय यांना सन्मानित करायचंय. माईची शाल पुष्पगुच्छ आणि हे विशेष सन्मान आहेत. गावाचं नाव ज्या ज्या व्यक्तींनी उज्ज्वल केलं, आपल्या तालुक्याच्या पटलावर, जिल्ह्याच्या पटलावर, राज्याच्या पटलावर ज्यांनी नेलं, त्या सर्वांचा आम्ही या ठिकाणी गुणगौरव करत असतो. अभयजी यांना माईची शाल पुष्पगुच्छ आणि विशेष सन्मान त्यांचं केलं जातंय. धन्यवाद अभयजी, धन्यवाद विलासदादा, धन्यवाद वारगडे मामा, आपलं सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो. कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. आपण धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय 8 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. फायनलचा मॅच आहे, मेगा फायनल. आणि आज संजय ठाकरे स्ट्रायकिंगवर आता पाहायला मिळतील. या स्पर्धेमध्ये कमालीचा क्रिकेट खेळलेला आहे. टॉपचा खेळाडू म्हणून आपण पाहतोय त्या खेळाडूला चांगली कामगिरी संजय ठाकरेच्या माध्यमातून. आणि सध्या खेळपट्टीवर आपण पाहतोय नो स्ट्रायकिंगला संतोष ठाकरे. आणि आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरं षटक संजय पाटील गोलंदाज आपली तयारी करताना. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. शॉर्ट बॉल ऑन साइडला मोठा फटका आलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. नो चान्स, 1 बाउन्स येतोय चौकार. नक्कीच मोठे फटके पाहायला मिळतात. अशाच फटक्यांची अपेक्षा आहे आणि ते फटके देखील इथे पाहायला मिळतात. अगदी 4 दिवस चांगला आवाज, आमच्या आवाजाची काळजी घेतली संकेत DJ, धन्यवाद. फायनलचा मॅच आहे तरी सुद्धा मी अनाउन्समेंट करेल, जर कोणाला DJ पाहिजे असेल कोणत्याही कार्यक्रमासाठी संकेतला संपर्क आपण साधा. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत सर्वांचं. मॅच कडे बघूया. फायनलचा मॅच आहे. संजय फुलटा चेंडू लॉप केलाय, चेंडूला एक्स्ट्रा डीप मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी वेग वाढवला मात्र थोडेसे मागे राहिले संतोष ठाकरे आणि रनरचा विकेट मिळतो इथे. मैदानाच्या आतमध्ये थोडासा आवाज मैदानामध्ये पाहायला मिळतो, कारण की गणेश ठाकरेची एंट्री मैदानाच्या आतमध्ये होत आहे. पिन जीटर. आज 3 षटकांचा मॅच आहे आणि लवकरच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी 8 चेंडू नंतर मैदानाच्या आतमध्ये आलाय. या स्पर्धेमध्ये कमालीचा खेळ झालेला आहे श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाचं. मात्र येही विसरून चालणार नाहीये. पहिले 2 मॅचेस लो स्कोरिंगचे, नक्की चांगली गोलंदाजी करून डिफेन्स केले आणि शेवटचा हाय स्कोरिंगचा मॅच देखील कासने बरोबर जिंकलाय कारुले टीम. शेर जखमी आहे, मात्र फायनलच्या मॅच मध्ये कोण सवा शेर पाहूया, पाहायला मिळेल. गोलंदाज संजय, स्विच इट, मनपसंत फटका आणि त्याच्यावर आलेला हा मोठा फटका. चेंडूचा सीमा रेखा पार, येथे खणखणीत चौकार. कमालीची बॅटिंग पाहतो आपण श्री अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून. 2 ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत श्री अष्टविनायक ठाकूरपाडा टीम संघाच्या माध्यमातून.
क्या बात आहे. संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांच्या बॅनरला देणारा हा सलामी चौकार पाहतोय आपण. फायनलच्या मॅच मध्ये रंगतदार फलंदाजी संजय ठाकरे पुन्हा एकदा ऑन फायर नाव आणि हा चेंडू चाललाय सीमा रेखा पार, येतोय चौकार. ओ माय गॉड, काय चाललंय मैदानाच्या हातमध्ये. आज संजय ठाकरे आपल्या अंदाजामध्ये फलंदाजी करताना या स्पर्धेमध्ये 60 धावांची नोट आउट इनिंग त्याची राहिली, अर्धशतक आपल्या नावी केलं आणि आज पुन्हा एकदा अटॅक करताना आपण इथे पाहतोय. समोर टॉपचा संघ आहे ते माहिती आहे संजूला, धावा किती बनतील हे देखील माहिती आहे संजूला. धावा झालेल्या आहे धावपलकावर 21 धावा 21. सध्या तरी चोपताच ठेवलंय संजय ठाकरेने कमालीची बॅटिंग करताना. संजय पाटील समोर खेळायचा होता मात्र बॅटची एज घेऊन ऑन साइडला चेंडू गेलाय. शतरक्षक वेगाने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट. दबाव दबाव कारुली टीम संघावर देखील दबाव पाहायला मिळतोय आपल्याला. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे आणि तीच सध्या वापरली जाते. धावसंख्या 23 धावा धावपलकावर. वेलकम ज्यांच्या माध्यमातून आम्हाला कुछ मिठा हो जाए पेस्ट्री देण्यात आलेला आहे, वैभव अलके, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 23 धावा धावपलकावर. मोठा फटका, ओ माय गॉड, मात्र कुंदन तिथे आहे आणि त्याच्या हातामध्ये सरळ चेंडू विसावला आणि इथे मिळतं विकेट. विकेटची देखील अपेक्षा आहे आणि तो विकेट इथे मिळालाय. थोडस घाई करा नवीन फलंदाज या मैदानाच्या आतमध्ये. कमालीचा कमबॅक पाहायला मिळाला संजय पाटीलच्या माध्यमातून. धावा धावपलकावर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळते. 23 धावा झालेले आहेत. नवीन फलंदाज किरण ठाकरे अजून एक चांगला फिनिशर आहे. एक स्पर्धा नक्की जिंकण्याकरिता किरणने महत्वाची फलंदाजी केली होती सरोली पाडा इथे. आणि आज कासने इथे पाहूया येणाऱ्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे, किती धावा येतील स्लॉग ओव्हर मध्ये. 3 षटकांचा हा फायनलचा मॅच. गोलंदाजीमध्ये आज दिवसभर सूरज आकाशामध्ये चमकला नाही, मात्र आज दिवसभर सूरज नाईक चमकलेले आहेत कारुली टीम संघासाठी. महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाचा हा षटक आहे. इथून जर 10 धावा जरी खर्च झाल्या तरी देखील कारुली टीम संघाकडे बॅटिंग लाईन स्ट्रॉंग आहे, तर त्या धावा चेस करू शकतात. मात्र 15+ धावा आल्या, 15+ धावा आल्या तर मग कटनाई में कारुली टीम. सूरज नाईक शेवटचा षटक. 6 चेंडूचा खेळ आहे. बॅटर गणेश ठाकरे सज्ज होत आहे. अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू, मात्र कटर चेंडू, जोरदार अपील होते. मात्र चंदन नाईकांनी जोरदार अपील केली आणि त्याच्यावर मिळालेला हा विकेट. गणेश ठाकरे बॅक टू डगआउट. त्यांना माहितीच आहे अंपर डिसिजन इज फायनल डिसिजन आहे, म्हणून गणेश ठाकरेने बघितला. सरळ खेळाडू कक्षामध्ये जाताना पाहायला मिळाले. चला नवीन फलंदाजी या आपण मैदानाच्या आतमध्ये. नो स्ट्राईकला किरण ठाकरे वाट पाहतोय कधी स्ट्राईक मिळेल. मात्र सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते. कालूराम ठाकरे येतोय आणि इथून आता 5 चेंडूचा खेळ राहिलेला आहे. 5 चेंडू मध्ये आता 10+ धावा येणं फार महत्वाचं असेल. मात्र गोलंदाज मी सकाळपासून बघत आहे, सूर्यनारायण सूरज जो आहे आज चमकलाच नाही आकाशामध्ये. आज प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी आणि अगदी झेंडा जो उतरण्याचा जो वेळ असतो तो समाप्त झालेला आहे. म्हणूनच आम्ही जे आमच्या खिशाला जे बॅच लावले होते ते आम्ही काढून ठेवलेले आहेत. तर इथे आता 5 चेंडूचा खेळ आहे. नवीन बॅटर कालूराम ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. सूरज नाईक राऊंड विकेटने पुढचा चेंडू टाकताना आपण पाहतोय. कम्मालीचा खेळ, फायनलचा मॅच पाहतोय आपण. फुलटा चेंडू ऑन साइडला आणि हा चेंडू चालला सीमा रेखा पार, येतो षटकार. कमी बॅटिंग करत असतात ना आज फायनलच्या मॅच मध्ये कालूराम ठाकरेला बॅटिंग मिळाली आहे आणि अटॅक सुरू केलाय कारुली टीम संघावर. सूरजवर अटॅक सुरू केलाय मैदानाच्या आतमध्ये. धाव संख्या 29 धावा धावपलकावर 29. सूरज चुकीचा चेंडू टाकताना पाहायला मिळाला. कमबॅक करेल का? विकेट येईल तर दबाव बनू शकतो ठाकूरपरा टीम संघावर. सूरज नाईक राऊंड द विकेटने पुढचा चेंडू. खराब चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. भाऊ पाटील पंचांच्या भूमिकामध्ये.
धावसंख्या 30 धावा धावफलकावर. सूरज नाईक महत्वाचा षटक टाकताना धावा एक्स्ट्रा देखील खर्च झालेत आतापर्यंत. आता दांडी गुल बोल्ड केलाय, विकेट मिळतोय गोलंदाजाला आणि इथे आता थोडासा दबाव ठाकूरवाडा टीम संघावर पाहायला मिळेल. नक्कीच चांगला खेळ पाहायला मिळते. हमारी तुम्हारी चलती भी मैदान के अंदर, कभी आप शेर कभी हम सवा शेर. पाहुण्यांची इथे उपस्थिती झालेली आहे. निश्चित आदरणीय श्रीकांतजी गायकर साहेबांचं शुभ आगमन झाले. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि या गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी गायकर साहेब नेहमीच या गावाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये ज्यांची उपस्थिती लाभते असे आदरणीय आमचे मुख्य मार्गदर्शक श्रीकांतजी गायकर साहेब. श्रीकांत भाऊ वेलकम, आपलं सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. नक्कीच टीमचे कॅप्टन विजेंद्र ठाकरे आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. मात्र येणाऱ्या फलंदाजीमध्ये राजू देखील एक चांगला फलंदाज आहे. मात्र कॅप्टन आपण पाहतोय की चांगल्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये 6 क्रमांकावर आलेले आहेत आणि धावांचा विचार केला तर 30 धावा धावफलकावर. येणाऱ्या चेंडूचा खेळ बाकी आहे तो 3 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका, चांगला टार्गेट, एक टोटल चांगला पाहायला मिळेल. सूरज गतीमध्ये परिवर्तन, समोर लाभ केलाय, छत्ररक्षक चेंडू खाली आहे, कुंदन आहे, चुकी करणार नाहीये, दुसरा झेल पकडलाय या डाबामध्ये कुंदनने. बॅटर आले पावली परतीचा प्रवास करताना विजय ठाकरे कॅप्टन. कमालीची गोलंदाजी, षटकार आला आणि त्यानंतर बॅक टू बॅक दुसरा झटका दिलाय आणि आता फायनलच्या मॅच मध्ये हॅट्रिक ऑन झाली विकेटची. पाहूया आपण विकेटची हॅट्रिक पूर्ण करेल का सूरज नाईक. आणि असंही जर बघितलं तर सर्वात जास्त टी शर्ट नाना गोंदली यांचं जर कोणी घेतलं असतील ना तर कारोली टीम संघाने, कारण की त्या संघाकडे 7 ते 8 फलंदाज असे आहेत कोणत्याही मोसम मध्ये कधीही षटकार ठोकू शकतात. आणि नाना गोंदले यांनी जी संकल्पना 3 वर्षापासून सुरू ठेवली आहे, षटकारांचे हॅट्रिक विकेटच्या हॅट्रिकसाठी टी शर्ट आहे त्यांच्या माध्यमातून. म्हणून मी म्हणत असतो तुमच्याकडे किती रक्कम आहे त्याला महत्व नाहीये, तुम्ही किती दान करता याला फार महत्वाचं आहे. आणि आज त्यांची वय जरी 40 प्लस 57 50 प्लस झालेली आहे, 57 वय आहे त्यांची, मात्र त्यांची पहा समाजसेवा किती चांगली आहे. खेळाडूंना टी शर्ट देऊन आपल्या नावाचा टी शर्ट नक्कीच खेळाडूला देत आहेत. असं दानशूर राजा मी पहिल्यांदा बघितलं 40+ क्रिकेटमध्ये. सूरज नाईक हॅट्रिक ऑन, हॅट्रिकचा चेंडू टर्न केला, चेंडूला शतरक्षक वेगाने चेंडू मागे, एक धाव आली आहे, मिसफील्ड पाहायला मिळाली. बॅकअपला शतरक्षक होते संदीप आणि तिथे आता पाहतोय की संदेश ठाकरे 2 धावा पूर्ण करतोय. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता तिसरा धाव मिळणार नाहीये, फलंदाज आउट होईल. मित्रांनो, जो फलंदाज आउट झाला ना ठाकूरपाड्याचा कुस्ती पेलवान आहे, वस्ताद आहे संदेश ठाकरे. फार मोठ्या मोठ्या कुस्त्या जिंकल्यात. आज क्रिकेट खेळताना बघतो मागच्या 4 वर्षापासून आणि टीमला जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा त्याचा खेळ देखील पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावर 32 धावा झाले. काय गोलंदाजी पाहायला मिळेल सूरजची. मी नेहमी म्हणत असतो सूरज चमकला नाही दिवसभर, मात्र हा सूरज फायनलच्या मॅच मध्ये चमकला गेलाय. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली आहे. आता दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करेल किरण, मात्र एकच धाव, लेग बायचा इशारा, षटक समाप्त. 3 षटकांचा खेळ, पहिल्या डावाचा खेळ समाप्त झालेला आहे. टोटल धावा झालेले आहेत, लक्षात घ्या 33 धावा झालेल्या आहेत. 34 धावांचं लक्ष्य आहे. सत्कार होईल, मात्र तुम्ही तुमचं क्षेत्ररक्षण लावून घ्या, फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. इथून कोणत्या प्रकारचा पुन्हा पुकार दिला जाणार नाही आहे, लक्षात घ्या. आपण कारण की स्वागत सन्मानाकडे बोलत आहोत. सचिन गोंदली यांच्या सोबत आपण व्यासपीठावर जात आहोत. धन्यवाद. निश्चित धन्यवाद संदेशजी. आता आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. सर्वांच्या माहितीसाठी ज्यांनी आपल्या गावामधून ज्या व्यक्तींनी आपलं नाव उज्ज्वल केलं, आपल्या गावाचं नाव पुढे नेलं, अशा सर्वांचा आम्ही इथे विशेष सन्मान करत आहोत. यामध्ये डॉक्टर प्रांजल दीपक सुतार MBBS रशिया हिचा आपण सत्कार करणार आहोत. मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी रशिया येथे MBBS केल्यानंतर रशिया सरकारने त्यांना पुढे शिक्षणाचं सुद्धा
तिकडे विद्यार्थ्यांना शिकवण्याचा सुद्धा प्रस्ताव ठेवला होता. तिकडे रेड कार्ड देऊन तिकडेच स्थायिक करायचं, स्थायिक राहण्यासाठी प्रस्ताव रशियाकडनं आला होता. पण ते ठोकरून मायदेशी परतली प्रांजल दीपक सुतार. हिचं विशेष सन्मान मी भगवानजी भोईर साहेब तसेच आदरणीय रमेशजी दळवी काका आपण सुद्धा या. विनंती करेल आमच्या गावचं हे स्वागत आपण करूयात दीपकजी सुतार साहेबांचं, डॉक्टर प्रांजल दीपक सुतार यांचं या व्यासपीठावर. सर्व व्यासपीठाला विनंती आहे आपण या. आणि हे सन्मान आमच्या गावातील तरुणीचं डॉक्टर प्रांजल दीपक सुतार MBBS रशिया येथे जाऊन पहिल्या रँकनी तिने यश संपादन केले. रशिया सरकारने रशियामध्ये शिकवणीचं प्रस्ताव ठेवलं होतं कॉलेजमध्ये, पण ते सुद्धा प्रस्ताव फेटाळलं. त्यानंतर रशिया सरकारने रेड कार्ड देऊन त्या ठिकाणी त्यांना रशियाचं स्थायिक नागरिकत्व द्यायचा प्रयत्न केलं, पण मात्र ते सुद्धा ठोकर देऊन मायदेशी परतल्या. हे डॉक्टर प्रांजल दीपक सुतार. जोरदार टाळ्या होते मित्रांनो. या सत्कार मूर्तींचं खूप चांगलं गावाचं नाव आपलं रोशन केलं अशा या व्यक्तिमत्वाचा सत्कार संपूर्ण व्यासपीठ करतायत. धन्यवाद. यानंतर सत्कार आपण करणार आहोत सन्माननीय रमेशजी श्रीकांत भाऊंना आपण सन्मानित करणार आहोत. कासने गावावर ज्यांचं विशेष प्रेम आहे तसं आदरणीय अशोकजी जाधव साहेबांचं शुभागमन झालं. वेलकम अशोकजी जाधव साहेब, आपलं सरचे स्वागत आहे. श्रीकांत भाऊ म्हटलं तर श्रीकांत भाऊ असतील, त्यांचे वडील रामचंद्र दादा असतील, यांचं या गावावर इतकं प्रेम होतं की गावातील प्रत्येक सुखदुःखामध्ये त्यांची आम्हाला उपस्थिती लाभायची आणि तेच कार्य श्रीकांत भाऊंच्या माध्यमातून आता केलं जातंय. शिवसेनेचं एक मोठं नाव होतं आणि आता आपण पाहत आहात त्यांचं स्वागत होतंय. आमच्या रामदासजी शेळके साहेब स्वागत करतायत. भारतीय जनता पार्टी युवा सेना युवा जिल्हा प्रमुख आदरणीय श्रीकांत भाऊ गायकर यांचं स्वागत होतंय. धन्यवाद भाऊ, आपण या ठिकाणी आलात. कार्यक्रमाची शोभा वाढेल. पुन्हा कासनेकर आपलं ऋण व्यक्त करेल, कारण वेळात वेळ काढून आपण या गावामध्ये येत असतात. सुखाचं दुःखाचं कोणताही प्रसंग असू देत आपण या ठिकाणी येत असतात. धन्यवाद. सामना चालू ठेवायचा आहे. तत्पूर्वी आपण अशोक दादांना आपण सन्मानित करणार आहोत. अशोक दादा जाधव बादसळी गावचे प्रसिद्ध उद्योगपती आणि जय माता दी ग्रुपचे सदस्य आहेत. शहापूर तालुका जय माता दी ग्रुप. तर अशोक दादांना सन्मानित करण्यासाठी भगवानजी भोईर साहेब आपण या. अशोक दादांना सन्मानित करायचं आहे. माईची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन व्यासपीठावर आपण पाहू शकता. सामना सुरू ठेवायचा आहे. धन्यवाद. यानंतर रमेशजी दळवी काकांना आपण सन्मानित करतोय. काका या पुढे. रमेश काकांना सन्मानित करा. नाना शेठ गोंदले यांना विनंती करतो की रमेश काकांना सन्मानित करा. कासनेगावचे माजी उपसरपंच आहेत आणि उत्तुंग व्यक्तिमत्व मार्गदर्शक भूमिका त्यांची नेहमीच मोलाची ठरली. आम्हा सर्वांना अमर क्रीडा मंडळ असेल ग्रामस्थांना असेल नेहमीच योग्य दिशेने जायचं त्यांचा सल्ला असतो. धन्यवाद रमेशजी दळवी साहेब, अमरजी भगवानजी भोईर साहेब आणि नाना शेठ गोंदले सत्कार करतायत. धन्यवाद. आपण सामन्याकडे वळतोय. धाव फलकावर पाहायला मिळतात त्या थर्ड अंपायर घेतलाय. धावसंख्या धाव फलकावर पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर षटकार जरूर आलाय, पण त्यावर बीमर साठी थर्ड अंपायर घेतले. लीगल डिलिव्हरी आहे. 6 धावा मिळतील. फटक्यात होता इथे मात्र अजून एक तडाखा. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावलेत. फलंदाजाला माघारी परतावं लागेल. मोठा मासा गळाला. कुंदन पाटील बॅक टू द पॅव्हेलियन.
काय झेल टिपलाय, काय बॅटल म्हणते मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एक तुम्हारी एक हमारी, षटकार मारला, माघारी परतावं लागले कुंदनला. चांगली गोलंदाजी ठाकूरपाडा संघाकडनं. आतापर्यंत संजय ठाकरे आहेत. संजय ठाकरे म्हटलं तर तालुका क्रिकेटचं एक मोठं नाव आहे आणि तालुका क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात संजयने. आता फलंदाजीसाठी फलंदाज येत आहेत नीलम नाईक. नीलम नाईक आणि संजय पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटल रंगेल. टार्गेट आहे 34. अंतिम सामना या स्पर्धेवर कुठला संघ नाव कोरेल. सामना ठाकूरपाड्याला जाईल वडप्यावरनं की सामना कारिवलीला जाईल. वडप्यावरनं दोन भाग आहेत. वडप्यापर्यंत सामना पोहोचलाय. इथे मात्र हा चेंडू बाईकच्या रूपाने एक धाव. पंचाने इशारा केला. अवांतर चेंडू, अवांतर धाव, वाईट बॉल. 34 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटकामध्ये धावांचा पाऊस पाडलाय म्हणायला हरकत नाही. 1+1 धावसंख्या 9. काय फलंदाजी आणि गोलंदाजी सूर्य मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र बॅटची कडा स्लाइस केलंय. चेंडू चेंडू डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक आहे शॉट थर्डमॅनला आपल्या पायाने लेदर क्रिकेटच्या अंदाजामध्ये चेंडू तर थांबवलाय. 2 धावा रोखू शकत नाही. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. 11 वर पोहोचते. प्रतिषटक आपण पाहिलं तर 11.25 ची सरासरी गाठायची होती. अप्रतिम अप्रतिम खूप चांगली फलंदाजी आपल्याला जय बजरंग कारिवली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. हाणामारी अटॅक कसं करायचं, एखाद्या गोलंदाज डॉमिनेट कसं करायचं, मारायचं तर टॉपच्याला मारायचं. गटातून निघताना आपण पाहिलं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेची नंबर 1 टीम चेरोबा कोल संघाला पराभूत केलं. इथं मात्र हा चेंडू गोलंदाज थोडेसे चिंतेत आहेत आणि आव्हांतर चेंडू, आव्हांतर धाव. धावसंख्या 12 वर पोहोचते. स्पर्धेची आहे चर्चा म्हणून गोलंदाज करतोय धावा खर्च. धावसंख्या इथे मात्र चेंडू कव्हरच्या रिझल्ट मध्ये गेले. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा सुद्धा सहज. पुन्हा चांगला बॅकअप. धावसंख्या 14 धावा झालेल्या आहे धावफलकावर. 14 धावा पहिलं षटक मार्गस्थ आहे. अजूनही 20 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंमध्ये 20 धावा. सामना ठाकूरपाड्याला जाईल की कारिवलीला. बाण उत्सुकतेचं राहील. वडप्यापर्यंत सामना पोहोचलाय. वडप्यावरनं कारिवलीकडे जाईल की सामना ठाकूरपाड्याकडे जाईल तेव्हा पाहणं उत्सुकतेचं राहील. ठाकूरपाडा संघ या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघाचा एक दादा संघ आहे. कमबॅक करणं त्याला माहिती आहे. 3ऱ्या क्रमांकावर भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये 3rd रँकला आहे ठाकूरपाडा संघ. इथे मात्र एष्ट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. मोठा मासा गलाला. एक धाव घ्यायचा प्रयत्न होता आणि फलंदाज संजय पाटील बाद झालेत. मोठा झटका या ठिकाणी जय बजरंग कारिवली संघाला पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या 2 चेंडूवर धावा खर्च केल्या होत्या 7. त्यानंतर थांबवण्यामध्ये यश आले. धावसंख्या 14 वर स्थिरावली आहे. पहिले षटक समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. 2 गड्यांच्या मोबदल्यात जय बजरंग कारिवली. आणि इथे मात्र 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. सन्माननीय ओमकार शेलार साहेबांचं शुभ आगमन झाले. तसेच भूपेंद्रजी देवरे साहेबांचं शुभ आगमन झालं. वेलकम 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 साहेब, आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेला ज्यांनी तनमन धनाने मदत केली असे आदरणीय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येत आहेत संतोष ठाकरे. चंदन आणि नीलम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. चंदन आणि नीलम. चंदन स्ट्राईकला, नीलम आहे नॉन स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर संतोष ठाकरे. संतोष तयार होत आहेत. नौकऱ्या त्याचे गोलंदाज. इथे माझा चेंडू जसा पडला. काय एष्टी रक्षकाची भूमिका. निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू पडले तर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. एष्टी रक्षकाची भूमिका
खऱ्या अर्थाने गणेश ठाकरे न्याय देतो या भूमिकेला. आपल्या भिवंडी ग्रामीण क्रिकेट 40+ क्रिकेट संघटनेमधला उत्कृष्ट यष्टी रक्षक गणेश ठाकरे. इथे मात्र हा चेंडू खेळून काढलाय. लॉंग ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे मात्र पाहिलं तर 2 धावा पलून पूर्ण करतायत. वडप्याला झालेली ट्रॅफिक यामुळे सामना थांबलाय आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये आणि वडप्याच्या ट्रॅफिकने सामना थांबवल्याने धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 17. अजूनही 17 धाव्यांची आवश्यकता आणि या ट्रॉफिकला म्हणून खतरा झालाय म्हणायला हरकत नाही. वडप्याला जी ट्रॅफिक झाली सामना स्थिरवला. अजूनपर्यंत सामना मुंबई नाशिक हायवेवरनं ठाकूरपाड्याला जाईल की भिवंडीवरनं जय बजरंग कारिवलीकडे जाईल ते पाहणं उत्सुकतेत राहील. इथे माझा फुल टॉस किरण आहे. काय झेल टिपलाय. कॅच ऑफ द डे. मॅच पकडली की कॅच पकडले. किरण ठाकरे ऑन फायर. अप्रतिम अप्रतिम. सर्व प्रेक्षकांना आनंद देणारा हा झेल. हा चान्स होता पण त्याला फुल कन्वर्ट केलं आणि कासने गावती उत्कृष्ट झेलपटू योगेश ठाकरे यांनी दाद दिली आहे या झेलला. अप्रतिम अप्रतिम. काय झेल टिपलाय. सामना फिरवणारा हा झेल. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या ठाकूरपाडा प्लीज. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. धावसंख्या धाव फलकावर 17. एकूण पाहिलं 4 चेंडू हाताले जातात. 2 चेंडू 8 चेंडू म्हणजे शिल्लक आहेत. 2 चेंडू या षटकातील पुढील षटकातील 6 अशा 8 चेंडू शिल्लक. 17 धावांची आवश्यकता. भारत पाटील आलेत फलंदाजीसाठी. ज्येष्ठ खेळाडू आहेत भारत पाटील आणि सक्सेस कॅप्टन सुद्धा. कारण त्यांचा किस्सा मी सामना संपल्यावर सांगेलच. इथे मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव तर पूर्ण झाले. चांगलं क्षेत्ररक्षण झाले आणि इथे मात्र 2 धावा सहज पूर्ण. 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या झाली 19. जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 15 धावा. हा अतिशय महत्वाचा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू केलेत. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अलाउन द कार्पेट. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. 2 धावा तर सहज पूर्ण केलेत आणि या 2 धावेने 2 षटक समाप्ती झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळते ती 21. 6 चेंडू 13 धावा. सामना कोणाकडे जवळेल अजूनही इथे वडप्यावर फसलाय सामना. कारण प्रेक्षक सुद्धा आणि आमचे पाहुणे सुद्धा आनंद घेतात या सामन्याचं. 6-13 इक्वेशन आहे. निश्चितच थर्ड अंपायर. चला थर्ड अंपायर. ज्या ज्या गोलंदाजांना आक्षेपार्थ गोलंदाजी केली आहे भिवंडी ग्रामीण 40+ चाचणी स्पर्धेत त्या सर्वांना थर्ड अंपायर देण्याचं काम आदरणीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब आणि विद्यमान अध्यक्ष आदरणीय संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून त्या गोलंदाजांना थर्ड अंपायर देण्यात येते. 6 चेंडू 13 धावा. सामना आवडला असेल जोरदार टाळ्या होते दोन्ही संघांसाठी. खऱ्या अर्थाने आयोजक अमोल स्पोर्ट कासने चे पैसे आणि वेल वसूल झाले असं म्हणायला हरकत नाही. ज्या प्रमाणचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. फायनलचा सामना रंगलाय. 20 धावांची आवश्यकता होती 2 षटकांमध्ये. चांगलं षटक हाताळलं. आता 13 धावांची आवश्यकता आहे ती जय बजरंग कारिवली संघाला. 26 नंबरची जर्सी परिधान केली आहे. फलंदाज आहेत भारत पाटील. गणेश ठाकरे गोलंदाजी मार्गवर सज्ज आहेत. किरणनी जो झेल घेतलाय ना त्याच्यामध्ये पूर्ण सामना फिरवलाय असं म्हणायला हरकत नाही. ज्याप्रमाणे झेल होता कॅच ऑफ द डे. काय झेल टिपलाय. अनुमान आला नव्हता. पुढे गेले होते मात्र चांगला झेल. इथे मात्र प्रार झेल सुटलाय. 1 धाव तर पूर्ण झाली. दुसरी धावेचा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत. 2 धावेने सामना इथे मात्र अजूनपर्यंत कोणाकडे जाईल सांगू शकत नाही. हीच संधी होती नीलम नाईक यांना आउट करण्याची. नीलम झेल सोडली आहे.
नीलम नाईक म्हटलं तर विस्फोटक फलंदाजांमध्ये नाव असलेला नीलम चा झेल सोडलाय. 5-11 इक्वेशन, 5 चेंडू 11 धावा. संदेशच्या हातामधून हा झेल ड्रॉप झालाय. काय झुंज देतो एकाकी नीलम. इथे मात्र अजून एक चांगला आला होता कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण किरण ठाकरे आणि चांगला रिटर्न, जोरदार टाळ्या होते मित्रांनो. काय थ्रो फेकलाय. 40+ चे खेळाडू आहेत, 40हून अधिक वय असलेले खेळाडू आहेत. किरण ठाकरे याने अमरस्पोर्ट कासनेसाठी सुद्धा अनेक वर्ष क्रिकेट खेळलंय. तोच किरण ठाकरे काय थ्रो फेकलाय. एकच ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय आणि सरळ गोलंदाजाकडे चेंडू विरकावून दिलाय. एक धाव आणि एक गडी बाद झालेत भारत पाटील. नीलम आहेत अजून स्ट्राईकवर. नीलम आहे तोपर्यंत संघाची आशा असेल. धावसंख्या 10 फलकावर पाहायला मिळते ती 24. 4 बाद 24. 10 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल. प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा सामना. मैदानाच्या आतमध्ये अंतिम सामना, महाअंतिम मुकाबला. अष्टविनायक ठाकूरपाडा वर्सेस सामना आहे जय बजरंग कारिवली. नीलम नाईक स्ट्राईकला संदीप पाटील, नॉन स्ट्राईकला गणेश ठाकरे. गोलंदाजी मार्क वर नीलम साडी. इथे मात्र गुड टप्प्याचा चेंडू, बॅटची कडा. नीलमला माघारी परतावं लागले. नीलम बॅक टू द पवेलियन. मोठा मासा नाही तर शार्क मासा घालायला लावलाय गणेशने. आता श्री अष्टविनायक ठाकूरपुरा टीम संघाला हॅट्रिक पूर्ण करण्यासाठी कोणी थांबू शकणार नाहीये. महत्वाचा विकेट मिळाला इथे. काय गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून 3 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये गणेश ठाकरेचे जो व्हेरिएशन मैदानाच्या आतमध्ये फायनलच्या सामन्यामध्ये 4 झालाय. पूर्ण श्री गणेश अष्टविनायक ठाकूरपाडा 3 चेंडू 10 धावा. 2 मोठे फटके कारिवली संघ विजय होऊ शकतो आणि 3 चांगले चेंडू मोठे फटके मारू दिले नाही तर कारिवली संघ विजय, अष्टविनायक ठाकूरपाडा संघ विजय होऊ शकतो. गुरनात आलेत गुरु हो जा शुरू असेच कारिवली संघाचे पाठीराखे आणि खेळाडू बोलत असतील. गणेश ठाकरे इथे मात्र गुरु तर सुरू झालाय. बॅटच्या एजला चेंडू लागलाय, खाली लागलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर पूर्ण आणि एकच धावेवर समाधान. काय करामती करतोय किरण ठाकरे. ज्या ठिकाणी चेंडू जातो त्या ठिकाणी किरण पोहोचतोय आणि किरण दाखवून देतोय की मोठे सामने खेळताना दडपण घ्यायचा नसतो तर दडपण विरोधी संघाला द्यायचा असतो. तेच काम किरणच्या माध्यमातून धावसंख्या 1 निवडले. आता चेंडू शिल्लक आहेत 2 धावा हवेत ते 9. अप्रतिम कबीर मामा खुश झालेत. गणेश ठाकरे गोलंदाजी मार्क वर. इथे मात्र अपराध झालाय. किरण आणि कुठल्याही प्रकारची चुकी होणार नाही. किरण यांच्यासाठी पारितोषिक आले. कबीर मामांकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय या झेलसाठी आणि विजेंद्रसाठी सुद्धा पारितोषिक आहे आणि विजेंद्रकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 1 चेंडू 9 धावा. काय क्षेत्ररक्षण केलंय किरणने खऱ्या अर्थानं चांगल्या झेल पकडून आपल्या संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवलंय. पकडो कॅच जिंको मॅच हे सूत्र त्याने अवलंबलं आणि किरण ठाकरेने काय क्षेत्ररक्षण केले आज फायनलच्या सामन्यामध्ये, शेवटच्या सामन्यामध्ये. टॉस खूप महत्वाचा होता आणि टॉस जिंकले. योग्य तो निर्णय घेतला. फलंदाजी स्वीकारली आणि सेकंड बॅटिंग करताना थोडंसं आपण पाहिलं, थोडासा अंधार होतो, मग कुठेतरी फटके आणि शेवटचा चेंडू आहे. चला 1 चेंडू 9 धावा. एखादा 9 आला तर सामन्यामध्ये रंगतदार अवस्था निर्माण होऊ शकते. गणेश ठाकरे इथे मात्र आज चेंडू भिरकावून दिले. क्षेत्ररक्षक आहेत चॅम्पियन. ठाकूरपाडा संघ चॅम्पियन झालाय. अभिनंदन. अष्टविनायक ठाकूरपाडा 8 लाख. जय बजरंग कारिवली आणि लगातार 3
स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावले. अभिनंदन अभिनंदन ठाकूरपाडा. हार्ड लक कारिवली. सामना 34 धावांचा होता, मात्र कुठेतरी सामना थांबवण्यामध्ये यश आलं. अभिनंदन अभिनंदन किरण, अभिनंदन गणेश, अभिनंदन संतोष, अभिनंदन कालुराम, विजेंद्र, दिनेश, संदेश, सर्वांचं अभिनंदन. मी विनंती करेल, आपण आता सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. फायनलचे 3 मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत. तर आपण सर्वांनी अमर क्रीडा मंडळाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे, आपण व्यासपीठ